कीर्तनामध्ये जेव्हा सगळा समाज एकत्र येतो तेव्हा या कीर्तनाच्या माध्यमातून मनोरंजनाची यांच्याकडे अनेक साधनं आहेत, परंतु प्रबोधनाची साधनं मात्र आता काळानुसार ती लुप्त होत चाललेली आहे. एक कीर्तन, एक परंपरा की ज्याच्यामध्ये माणसं शहाणी करण्यासाठीच प्रबोधन केलं जातं. जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलं, तोची पुण्यवंते परोपकारी प्रबोधिता नारी नर लोका. जर पुण्यवान कुणाला म्हणायचं असेल तर असा प्रश्न मला विचारला, आणि परोपकारी कुणाला म्हणायचा असेल असाही प्रश्न जर मला विचारला, तर तुकोबारायांनी सांगितलं त्याचं उत्तर एवढंच आहे की जो स्त्रिया आणि पुरुषांना एकत्र जमवल्यानंतर त्यांचं प्रबोधन करतो, म्हणजेच त्यांना ज्ञान देतो, त्याच्या इतका पुण्यवान आणि परोपकारी जगात दुसरा कोण नाही. विठ्ठल